5 षटकांचा सामना राहील. ओके, दोन्ही संघ बोलतात 5 ओव्हर्स खेळायचे तर खेळूया आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. अंतिम सामना मेगा फायनल सुरुवात होईल. अंतिम सामन्यासाठी 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल. बॅटर निखिल देव आणि महेश पांचाल. हाच तो महेश पांचाल ज्याच्या नावावर 5 चेंडू आणि 5 षटकांचा विक्रम आपल्याला पाहायला भेटलाय. दिवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील पहिला विक्रम. अंतिम सामना मेगा फायनल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जिथे एका बाजूला असतील लव टुकरुल तर दुसऱ्या बाजूला बिंदास्त पाटील. आणि पहिलाच षटक घेऊन गोलंदाजी मार्ग कसा देतोय गोलंदाज विराज. डीजे अक्षय सोबत माझ्यासोबत जोडले जातील. पहिलाच चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला. पंच 2 समांतर करतील, वाईट चेंडू घोषित करतील आणि वन बाउन्सची घोषणा सुद्धा करतील. अंतिम सामन्याची सुरुवात अतिरिक्त चेंडूने होताना पाहायला भेटते. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय 11 आणि श्रेयांश 11. अंतिम सामना मेगा फायनल. सफल होऊन खेळण्याचा फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यशान मागे चांगलं सावधगिरी साधताना एकदा मात्र चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटलं. या एका धावने स्कोर कार्ड मात्र 1 चेंडू आणि 2 धाव असं समीकरण पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. अर्थातच दिवा प्रीमियर लीग 2024. चला स्पीडअप घ्या, घाई करा. महेश पांचाल स्ट्राइक एंडला येताना राईट आणि लेफ्ट असं कॉम्बिनेशन यूज केलंय ते पहिल्या सलामीसाठी. फुलटॉस होता, त्याच्यावर चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटे. यश चेंडूच्या पाठी मागे चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार. धावा उडतील 4-4-4. व्यक्त करेन एक चांगली संगीताची जोड त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. त्याचप्रमाणे ओम साई एमटीसी ची संपूर्ण टीम यांचा सुद्धा हार्दिक आभार. भन्नाट वेग अगदी दिवा एक्सप्रेस कोकणात दाखल झाले असंच वाटत होतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने धावसंख्येचं फलक कोणत्याही प्रकारे पुढे जाताना पाहायला भेटत नाहीये. पहिलाच षटक पाहायला भेटत आहे. अंतिम सामना मेगा फायनल दिवा प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा हलक्याने टॅप केलाय. कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव या दरम्यान घेतली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या होते संघाची 7. 7 ऑन स्कोर कार्ड 7 धावा. जिथे धाव पलकर आपल्याला पाहायला भेटतायत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो. चला स्पीडअप घ्या, घाई करा. सेकंड इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायची आहे. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला, परंतु पंत 2 समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड ऍड केले जाते. धावसंख्या होते संघाची 8. पुढचा चेंडू यावेळेस सरळ बॅटने मोठा स्ट्रोक. 1 बाउन्स.
चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा पडतील 4. पुढे जाईल धावसंख्या होत्या संघाची 12. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा दापोलकर पाहायला भेटतायत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या टॅप केलंय. थर्ड मॅन रिझनच्या दिशेने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. धावा भेटतील 4. 4 4 चौका. सोळा 16 ऑन स्कोर कार्ड. 16 धावा दापोलकर पाहायला भेटतात. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज यश. सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड. 16 धावा. सायकलला महेश नॉर्थ सायकलला देव ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटते. यश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. अंतिम सामना मेगा फायनल. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय तो यश. अंतिम सामना मेगा फायनल दिवा प्रीमियर लीग 2024. यावेळेस शौर्याचा वेध घेणारा चेंडू पायला ब्रश होतो चेंडू, परंतु एकच धाव या दरम्यान घेतली जाते. या एका धावून स्कोर कार्ड मात्र 2 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवत असताना पाहतोय. आयोजकांची मेहनत, संयोजकांची मेहनत आणि त्याच मेहनतीचं फळश्रुती अर्थात अंतिम सामना मेगा फायनल. फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण. डिस्कर लेग रिजनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार. धावा मिळतील 4 4 4 चौका. आपल्याला पाहायला भेटतंय. 3 चेंडू आणि 22 धावा. अंतिम सामना मेगा फायनल. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 22 धावा, 21 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. 4 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. मिड विकेट रिजन मध्ये थोडसा फंबल झालाय. चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले. धावा भेटतील 4 4 4 चौकार. या 4 धावून स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. दोन षटका अखेर धाव संख्या होती ती संघाची 25.
येणारे 18 चेंडू किती धावा बनवल्या जातील, किती धावा कुठल्या जातील आणि किती धावांचं लक्ष बनवलं जाईल, टार्गेट सेट केलं जाईल हे पाहूया. तोपर्यंत घेऊ एक छोटासा डी जे ब्रेक. महेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना महेश स्ट्राईक एंडला सुद्धा महेश. पहिला चेंडू स्लोअर पदा चेंडू होता. डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. धावतील 4 चौकार. डीजे बजाव. हा चेंडू भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. दर्शन मागे वाईड बॉल घोषित केला जातोय पंचांचे. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 31 धावा. 31 ऑन स्कोर कार्ड. 31 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. चला स्पीडअप घ्या, काही करा. देऊ यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू लेगबायच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल 32 या धावसंख्येवर. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय दिवा प्रीमियर लीग 2024 पर्व 4. यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु डी पेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच धाव अर्जित केली जाते. काय झालं यावेळेस विकेट. मोठा प्रहार. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. धावतील 4 चौकार. प्ले तर जयेश घाडगे आणि जर 3 झेल टिपले तर त्यांच्यासाठी 5001. मंगेश लाड यांच्याकडून 5001 कॅश प्राइज जमा करा मंगेश सर. यावेळेस हलक्याने पुन्हा एकदा टॅप केला. थर्डमॅन रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडले. धावावरतील 4 4 4 चौकार. डीजे बजाव.
41 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत चौकार. नवीन गोलंदाज यश गोलंदाजासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटतोय. अंतिम सामना मेगा फायनल चौथा षटक घेऊन मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय तो यश. बिनबाद 45 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यश चला घाई करा. पहिला चेंडू पंच वाईड घोषित करतायत. जिथे चुका मैदानाच्या आत होताना आपल्याला पाहायला भेटतायत. या 2 धावणे स्कोर कार्ड 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा. अंतिम सामना मेगा फायनल. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच दोनत्व समांतर करतील. लेगस्टिकच्या भरात बाहेरचा चेंडू. तुमची जेव्हा एखादी लेंथ चुकते ना, तीच लेंथ तुम्हाला त्या षटकामध्ये महागडी ठरत असते आणि तेच पाहायला भेटते या षटकामध्ये. अठ्ठेचाळीस धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. यावेळेस भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला, परंतु पंच दोन समांतर करतील आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव येतोय, निर्धाव. डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. धावा भेटतील पूर्ण 6. ब्रँडेड खडकणे षटकार. डीजे बजाव. धावफलकावर जमा झाले आहेत. अलकाने टॅप केलंय. शॉर्ट थर्ड मॅन रिझनच्या दिशेने चेंडू ट्रावडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय.
पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड 55 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय, आनंद घेतोय. दिवा प्रीमियर लीग 2024. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आणि 55 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. किती धावा बनवल्या जातील या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. यष्टान मागे चांगलं यशचे रक्षणाचा पराक्रम होताना पाहायला भेटतोय. चांगले एफर्ट. अजून एक डॉट बॉल. यश मात्र कौतुक करावं लागेल. महेश पांचाल याला थांबवलंय. बिनबाद 55 धावांची भागीदारी नक्कीच या जोडीच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. झेलची संधी आणि विकेटचा पतन. डीजे बजाव. दिवा प्रीमियर लीग यावेळी शर्यतीचा वेध घेणारा हा चेंडू. डॉट बॉल येतोय. निर्धाव येतोय. देऊ आणि महेश ही जोडी बाद झाल्यानंतर अमोल मैदानाच्या आत जिथे दाखल होतोय, परंतु तो नॉट स्ट्राईक घेतलाय. देऊचं मात्र कौतुक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार. हेलिकॉप्टर जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 4-4-4 चौकार. वैयक्तिक इनिंग करताना पाहायला भेटतोय तो देऊ दातीलकर. 43 वैयक्तिक 17 चेंडू आणि 43 धावा. यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 63 धावा धावफलकावर पाहायला भेटतायत. अंतिम सामना मेगा फायनल. श्रेयस 11 आपण सुद्धा तयार राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. लगेच मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. यावेळेस बिग हिट, मोठा प्रहार, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव भेटतील 4-4
4. मधून पाहायला भेटते शेवटचा एक चेंडू शिल्लक. दिवा प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देऊ दातीलकर याच्या नावावर राहील का? विकेट हॅट्रिक पाहिली, षटकारांची हॅट्रिक पाहिली, चौकारांची हॅट्रिक पाहिली, परंतु आणि चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय. दिवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर राहिलंय तो देऊ दातीलकर नक्कीच अंतिम सामन्यात आपली करामत साकारताना पाहायला भेटतोय. अभिनंदन. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 71-72 धावांचं टार्गेट असेल ते श्रेयस 11 या संघासमोर, जय 11 या संघासमोर. काय घडतंय सेकंड इनिंग मध्ये पाहूया. तोपर्यंत घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. तीस चेंडू आणि 72 धावांची गरज. दिवा प्रीमियर लीग जय 11 आणि श्रेयांश 11 या 2 संघांदरम्यान अंतिम सामना मेगा फायनल पाहायला भेटते. प्रथमेशजी सावंत असतील, मंगेशजी लाड असतील, तदनंतर लव टुकरोल असतील, सर्वांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. एक चांगली स्पर्धा या 4थ्या पर्वात नक्कीच सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरा. चला सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय तो अंबोल. तर फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत बिंदास्तानी विक्की.
बिनधास्ताने विकी ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. अंतिम सामना, मेगा फायनल. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. कोण ठरेल दिवा प्रीमियर लीग या स्पर्धेचा विजेता मानकरी, त्यासाठी हे शेवटचे 30 चेंडू. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. चला स्पीड घ्या, घाई करा. दिवा प्रीमियर लीग 2024 अंतिम सामना, मेगा फायनल. एका बाजूला लव टू क्रूल, तर दुसऱ्या बाजूला बिंदास पाटील. या दोन संघ मालकांचा हा संघ 8 संघांचा समावेश असणारी आणि 8 मधून अंतिम 2 संघ आपल्या या स्पर्धेत दाखल होताना पाहायला भेटत आहेत. स्ट्रायकिंगला बिंदास, तर नॉन स्ट्रायकिंगला विक्की. दोघेही संघ मालक आपल्या चिरंजीवांच्या नावाने संघ या स्पर्धेत दाखल करत असताना पाहायला भेटत आहेत. दर म्हणजे परंपरा जपण्याचं काम या दोन्ही संघ मालकांच्या माध्यमातून पाहायला भेटतं. पहिला चेंडू या दरम्यान, पहिल्या चेंडूवर डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धावा अर्जित केल्या जात आहेत त्या 2. या 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. धाव संख्येचा श्री गणेश सेकंड इनिंग मधील. येतोय खणखणीत दणदणी चौकार. डीजे अक्षय या 4 धावडी स्कोर कार्ड मात्र 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. बिंदास्त आणि विक्की ही जोडी मैदानाच्या आत जिथे दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच सर्वांचं मनपूर्वक कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा उभी करण्यासाठी ज्याने महत्वपूर्ण अशा सहकार्य केलंय. पुन्हा एकदा चांगला फटका, डीप करले दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार पार पार. डीजे बजाव. स्कोर कार्ड मात्र 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. जिथे बिंदास्ती याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी. 3 चेंडूने 10 धावा वैयक्तिक बिंदास्त पाटील याच्या बॅट मधून पाहायला भेटतात. पुढचा चेंडू, या चेंडूवर सुद्धा बॅक टू बॅकचा तिसरा खणखणीत चौकार. चौकार. याचा सुद्धा कौतुक करावं लागेल. आज दुपारच्या 17 नंतर त्यांनी ज्या डीजेची चांगली जी संगीताची मेजवानी दिली ना, त्यामुळे एवढे प्रेक्षक जोडले गेलेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि बिल्डिंगच्या टेरेसवरून जी ही स्पर्धा पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत.
दिवा प्रीमियर 2024. नक्की अक्षरशः विरारवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी दाखल होताना पाहायला भेटतात. जिथे पहिल्या षटकाचं खेळ सुरू असताना 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. अंधेरी जोगेश्वरी असेल, विरार असेल, बोईसर असेल, पालघर असेल, नालासोपारा असेल, सर्वीकडून ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी दाखल होत आहेत. अक्षरा स्पोर्ट्स असेल, अंकिता स्पोर्ट्स असेल, सर्वच स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी दाखल होते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 4 चेंडू आणि 14 धावा. फुलटॉस त्याच्यावर अजून एक खांडकर. वा चेक. चौकारांचा चौकार आलाय. सलग 4 चौकार आले ते बिंदास पाटील यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चांगला रनिंग द बिटवीन. पहिल्या षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा दापलकर पाहायला भेटता येतात. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 53 धावांची. काय करताय, काय बिघडताय, तोपर्यंत घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. पहिल्या षटका अखेर 19 धावा, येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. धावसंख्येचा विचार केला तर 13.00 च्या धावसंख्येच्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा. नावाप्रमाणेच बिंदास्त खेळताना पाहायला भेटतोय. या 6 धावाने स्कोर कार्ड मात्र 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यशान मागे थोडासा फंबल झालाय. एक धाव अर्जित केली जाते. चांगलं रनिंग द बिटवीन. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 26 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 26 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय.
ओम साई MTC ची संपूर्ण टीम एक चांगली HD क्वालिटी आणि त्याचप्रमाणे एक चांगलं लाईव्हचं प्रक्षेपित त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. पुढचा चेंडू यावेळेस बॅट चिलिंग शॉर्ट शॉट मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. एक धाव वर्जित केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होते संघाची 27. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे बिनधास्त 8 चेंडू आणि 25 धावाची इनिंग साकारताना पाहायला भेटतोय. 8 चेंडू आणि 25 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची टॉपीची घेतली आणि तदनंतरचा हा आलेला बिंदास पाटील यांच्याकडून याच्यासाठी विविध पारितोषिक येत आहेत. 1000 रुपयाचा असेल षटकारांच्या आणि त्याचप्रमाणे 500 रुपये. मॅचवर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेस बिग हिट मोठा प्रहार चेंडूला फेकून दिलाय भुर्रकड सीमा रेषा. त्यात 30 धावा दापलकर पाहायला भेटता येतात. यावेळेस काय इनिंग साकारले बिंदास त्याने. 11 चेंडू आणि 31 धावांची वैयक्तिक इनिंग. नक्कीच अक्षरा स्पोर्टचे सर्वच प्लेयर्स त्याचं कौतुक करताना पाहायला भेटता येतात. स्मॉल बट स्वीट इनिंग. विस्फोटक फलंदाजी. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल. बॅटर परेश चव्हाण. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा झालेत. अजून 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर 200 रुपये. पहिल्या षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज जमा होईल. धावूया मैदानाच्या दिशेने. दिवा प्रीमियर लीग 2024 अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. एक क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आणि परेश चव्हाण याच्यासाठी सुद्धा पारितोषिक घेणं पाहायला भेटतंय. सनी जाधव यांच्याकडे सुद्धा पारितोषिक असेल. नक्कीच सनी जाधव यांच्याकडे सुद्धा षटकारांच्या हॅट्रिक साठी परेश चव्हाण यांच्यासाठी रोख रक्कम 501 रुपये. अक्षरशः पारितोषिकांची लयलूट केली जाते. पारितोषिकांचा नजराणा उभा केला जातोय. गोलंदाजी मार्ग सज्जतो. गोलंदाज लव संघाचा संघ मालक. पहिल्याचा चेंडूवर भन्नाट वेग पाहायला भेटला. डॉट बॉलनी सुरुवात होते तिसऱ्या षटकाची. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. या ठिकाणी
दुसऱ्या चेंडूवर डिप्स करले रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय या ठिकाणी परेश चव्हाण जर स्ट्राईक एंडला येतो आणि 3 चेंडू 3 षटकार ठोकतोय तर सनी जाधव यांच्याकडून 501 आणि इंद्रेश जमाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षरशः 1500 रुपये परेश चव्हाण याच्यावर जमा झालाय ते गुगल पेच केलं जाईल. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. अंतिम सामना डीप पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू राऊंड होता पाहायला भेटतोय परंतु प्रोटेक्शन आहे डीपला. हा चेंडू सुद्धा 4 धावांसाठी परावर्तित होतोय. येतोय चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होतं संघाची 39. आता मात्र अंतिम सामना मेगा फायनल जिथे आपण पाहतोय लवू नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला भेटतायत. या स्पर्धेचे सर्व प्रथमेशजी सावंत असतील, मंगेशजी लॉर्ड असतील, तर शरदजी कदम असतील, रवी कदम असतील, सर्वांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. क्रिकेट आणि क्रिकेट पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येईल परंतु त्या प्रकारची गोलंदाजी लवच्या माध्यमातून होता हा उलटे सामना अंतिम लढत एक काटेकी टक्कर म्हणतो ना त्याच प्रकारची ही लढत पाहायला भेटते कारण की हा सामना आहे अंतिम मेगा फायनल आहे दिवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेची जिथे 14 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना आपण पाहतोय स्क्रीनवर अंतिम सामना मेगा फायनल. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आत घडतय काय परेश चव्हाण मात्र स्वतःच्या डगआउट मध्ये यशस्वी पोहोचत असताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल समीकरण बदलत आहे मित्रांनो. 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज लवू टुकरोड संघाचे संघ मालक आणि शेवटचे 13 चेंडू शिल्लक असतील 33 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचेल यात मात्र शंका नसेल. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. स्क्रीनवर पाहू शकता की सनसेटचा जो व्ह्यू आहे ना अप्रतिम या ठिकाणी कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपला जातोय. ही किमिया आहे ओम साई एमटीसी लाईव्हची. नक्कीच चांगली क्वालिटी असेल दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि तेच आपल्याला स्क्रीनवर पाहायला भेटतंय. हा घेतोय तेरा चेंडू आणि 33 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम अंतिम सामना मेगा फायनल. नक्कीच लवू टुकरुल यांचा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. जाऊया सामन्याच्या दिशेने. पुन्हा एकदा थोडीशी दुखापत झाली होती त्यातून स्वतःला सावरलंय. भन्नाट वेग परंतु त्या वेगाचा गैरफायदा होतोय गोलंदाजाला. चेंडू जाईल सीमा रेषा पार.
त्यासाठी धावांची गरज आहे ती 27. आता मात्र परेश चव्हाण स्ट्राईक एंडला येताना पाहायला भेटत आता अक्षरा स्पोर्ट विरार सँडी यांच्याकडून रोख रक्कम पहिल्या षटकारासाठी इंद्रेश समय यांच्याकडून 1000 रुपये तर षटकारांच्या हॅट्रिक साठी सनी जाधव यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये तर संदेश यांच्याकडून सांगितलं ते पटकन सांगत या ठिकाणी रोख रक्कम 1000 रुपये अर्थात अक्षरा स्पोर्ट सँडी यांच्याकडून तदनंतर इंद्रेश समय यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 200 1000 आणि 1200 आणि सनी जाधव यांच्याकडून 500 1700 रुपयाचं कॅश प्राइज परेश चव्हाण यांच्याकडून परंतु पहिला चेंडू गेलेला आहे डॉट बॉल पारितोषिक लावल्यानंतर बहुतांशी असं होतं की तो फलंदाज बाद तरी होतो नाहीतर डॉट तरी बॉल काढतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज महेश पंचाल डावखुरा फलंदाज गोलंदाज आणि त्याच्यावर आक्रमण शॉर्ट रिजनच्या गल्लीमधून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी फरार फरार काय घडतंय सामन्यामध्ये जिथे अंतिम सामन्यात आपण पाहिलं 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्यात आणि आता मात्र या 2 चेंडू मध्ये 4 धावा आल्या आहेत 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आपल्याला पाहायला भेटते क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा तरार दिवा प्रीमियर लीग 2024 पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका परंतु चेंडू हवेत असताना आणि मिसफील होताना पाहायला भेटते चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी फरार डीजे बजाव स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल एक चांगली फलंदाजी करताना विकी आणि परेश पाहायला भेटत आहेत या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज 8 चेंडू आणि 15 धावा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार चौकारांची पुन्हा एकदा हॅट्रिक करताना पाहायला भेटतोय मागील सामन्यामध्ये मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं 9 चेंडू आणि 19 धावांची गरज 9 चेंडू आणि 19 धावांची गरज यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट मोठा प्रहार चेंडू हवेत आणि 2 झेल धरणीला दान दिले जात आहेत मुख्याच्या अक्षाशनी जिथे झेल सुटला जातोय या चुकाच महागात पडतील मित्रांनो या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 55 येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज चला स्पीडअप घ्या घाई करा कारण की आपल्याकडे लाईट उपलब्ध नाहीये आपल्याला पारितोषिक वितरण सुद्धा करायचं आहे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज यावेळेस दांडी 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 गुल विकेटचा पतन
फटका फसला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. यष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत. डीजे बजाव. सतरा धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 17 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल विराज मुंडे. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. अंतिम सामना मेगा फायनल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. चला स्पीड अप घ्या, घाई करा. यावेळेस पहिल्याच चेंडूवर आक्रमण, परंतु 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येत असताना एक धाव तर घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आत घडतंय काय. 4 षटका अखेर धावसंख्या ती संघाची 56 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटचे 6 चेंडू. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. अंतिम षटक. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड फटका पाहायला भेटतो. अलॉंग द कार्पेट. एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धाव संख्या होते संघाची 58. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. जय 11 की श्रेयांश 11. श्रेयांश 11 की जय 11. हा चेंडू बॅटची लिडिंग एज, परंतु एकच धाव वर्जित केली जाते. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला विकी. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाने चूक केली आणि ती चूक महागात पडली. एकच धाव वर्जित केली जाते ती बाईच्या स्वरूपात. एका धावने स्कोर कार्ड पुढे जायला. धाव संख्या होत्या संघाची 60. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी
12 धावांची गरज. दिवा प्रीमियर लीग 2024 अंतिम 3 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला भेटतायत. तीन चेंडू आणि 12 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. निहाल गोलंदाजीसाठी भन्नाट वेग. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला भेटत आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके तुम्हाला या स्पर्धेत विजेतेपद देऊ शकतात. तर निहाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना आपण पाहतोय 2 चेंडू आणि 12 धावा. दिवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील शेवटचे 2 चेंडू 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 2 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस आडव्याटने मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. षटकार. डीजे बजाव. ग्रामीण आयकॉन विराज मुंडे याच्या हातात मात्र आता जय 11 संघाची सर्वाचा सूत्र. तर निहालच्या हातामध्ये श्रेयस 11 या संघाची सूत्र आपल्याला पाहायला भेटत आहेत. 1 चेंडू आणि 6 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना येऊन पोहोचलाय. दिवा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील शेवटचा निर्णायक चेंडू. आणि कोण ठरेल या स्पर्धेचा या महाभव्य दिव्य दिवा प्रीमियर लीग स्पर्धेचा विजेता जय 11 की श्रेयस 11. अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय घडतंय मैदानाच्या आत. विराज विराज विराज. निहाल निहाल निहाल. एका बाजूला लव टुकरूळ तर दुसऱ्या बाजूला बिंदास पाटील. सामना आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. दिवा प्रीमियर लीग. चला सामन्याला उशीर करू नका. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. अंतिम सामना मेगा फायनलचा शेवटचा चेंडू. आणि या चेंडूवर गणागाती वार. जय 11 हा संघ ठरतोय दिवा प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा विजेता संघ. डीजे बजाव.